ब्रेकनंतर एक महत्त्वाची घडामोड आपण बघतो। टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांची भेट घेतली अशी माहिती कळते। नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सकाळी ही भेट झाली अशी देखील माहिती सध्या कळते। आताची एक महत्त्वाची घडामोड दिल्लीतून आलेली। चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती सध्या कळते। अधिक तपशील आपण निश्चितच जाणून घेणार आहोत, पण आताची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधींची भेट घेतलेली। आपल्याला माहिती आहे सत्ता परिवर्तन होईल का आणि तसं असेल तर नेमकी कशी मोट बांधली जावी यासाठी विविध पक्ष सध्या तयारीत आहेत आणि त्या दृष्टीने ही भेट आहे का अशी देखील सध्या चर्चा आहे। चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली अशी माहिती कळते आहे। नवी दिल्लीतली एक महत्त्वाची घडामोड आपण जाणून घेतोय। प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक तपशील जाणून घेऊया। तर प्रशांत, अधिक तपशील काय याबद्दलचा? येत्या 21 मेला सर्व विरोधी पक्षांची अत्यंत महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीच्या निमित्ताने चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधी यांची आज दिल्लीमध्ये भेट झाली। या भेटीमध्ये खास करून बघितलं तर राहुल गांधी यांनी निवासस्थानी भेट झाली आणि ज्या पद्धतीनं गेले 5 टप्प्यांमध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आटोपलेली आहे आणि त्या 5 टप्प्यांमधले बहुतांश संकेत मिळायला लागले आहे कुठले उमेदवार विजयी होत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवरती सर्व विरोधी पक्ष एकवटले एकाच सर्व विरोधी पक्षाची एकत्रितपणे मोठ बांधता यावी म्हणून ही अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे आणि या बैठकीसाठी जी तयारी करण्याची जबाबदारी आहे ती चंद्राबाबू नायडूकडे आहे। कारण की विरोधी पक्षांनी त्यांना सहयोजक नेमलेला आहे। या जेही विरोधी पक्षांची चर्चा करायची, ममता बॅनर्जी चर्चा करायची असेल किंवा मायावतीची किंवा अखिलेशजी सोबत, या तिघांनी सोबत चर्चा करण्याचं काम चंद्राबाबू नायडू करतात आणि सोबतच शरद पवार देखील आहे या सगळ्या संपूर्ण या विरोधी पक्षांच्या फळीमध्ये। आणि या फळीच्या निमित्ताने एक प्रकारे 21 मेला या फळीची निर्णय होणार आहे की पंतप्रधान पदी कोण आरूढ होईल। कारण की पंतप्रधान पदाचा उमेदवार त्या दिवशी 21 मेला निर्णय होणार आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बैठक मानली जाते आणि खास करून विरोधी पक्षांच्या वतीने कुठला चेहरा समोर येईल याचा निर्णय घेतला जाईल। त्यामुळे असं म्हणावं लागेल की ती सगळी तयारी सुरू झालेली आहे। दिल्लीच्या राजकीय गल्लींमध्ये या प्रकारची चर्चा आहे की आता लवकरच येत्या 21 मेला मायावतीचा चेहरा असेल की अखिलेशचा चेहरा असेल की ममता बॅनर्जीचा चेहरा असेल, या जो खऱ्या पद्धतीने विरोधी पक्षांचा चेहरा असेल तो चेहरा 21 मेला निश्चित होईल। त्यामुळे ही सगळी तयारी चंद्रबाबू नायडू करत आहेत दिल्लीमध्ये। अपडेट बद्दल